करना है, वो भी करना है, सब कुछ करना है आणि मी काय काय करू? या जिंदगीमध्ये येऊन काही मला कामच करायचं आहे। आपण आपल्या जिंदगीमध्ये येऊन किती कामं केले हे मला माहित नाही, पण पियाला मात्र खूप कामं आहेत बरं का। चला असो, ही कढई काही दिवसांपूर्वी मॉलमधून मी विकत आणलेली होती आणि इतकी छान आहे ना, म्हटलं चला आज याच्यामध्ये काहीतरी छान बनवूया, कारण मी खिचडी बनवते त्यासोबत काहीतरी मस्त बनलं पाहिजे म्हणून म्हटलं शिरा वगैरे बनवते। आता खिचडीची रेसिपी तर काही कशी स्पेशल नाही, बऱ्याच वेळा तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये मी दाखवत असते। आमच्या खानदेशमध्ये रात्रीच्या जेवणात मोस्ट ऑफ खिचडीच असते, त्यामुळे तुम्ही काही मला कमेंट करू नका की ही बाई रोजच खिचडी खाते असं। तशी रोज तर मी खात नाही, आमच्या घरात आठवड्यातून जास्तीत जास्त 2 ते 3 वेळा बनत असते। मस्त खिचडी बनवली आणि त्यानंतर शिऱ्याचं प्रिपरेशन करायला घेतले, तेव्हा पिया जी आहे ती इथे किचनवर येऊन बसली होती आणि जे ड्रायफ्रूट होते ना ते ह्या मशीनच्या मदतीने मला मस्त तिने बारीक बारीक जे आहे ते स्लाइस करून दिले। व्हिडिओत दिसलेला ड्रायफ्रूट स्लायसर जे पियाच्या हातात होतं, कढई, चॉपिंग बोर्ड, चाकू आणि छोट्या मोठ्या ज्या किचनमध्ये वस्तू आहेत त्यांच्या सगळ्यांची लिंक पाहिजे असेल ना तसे मी प्रोडक्ट टॅग केलेले आहेत, पण इंस्टाग्रामवर रील बघत असाल तर मला कमेंट, तुमच्या DM मध्ये मी सगळ्या लिंक शेअर करते। आज जेवणात शिरा नवीन होता, पण खिचडी पण काय भन्नाट बनली होती। पियाच्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला समजलंच असेल की जेवण किती छान बनलं होतं। आता हा गुळ मात्र माझा कट करायचा राहिला होता, तो सगळा कट केला, किचन आवरलं आणि आता हे शेवटचं काम, कपडे एवढे काढून घेते, घड्या घालून आताच ठेवते, कारण आज नाही तर उद्या काम आपल्यालाच करायचंय नाही का। चला मग या कामासोबत माझा व्हिडिओ संपवते, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय।